कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं नौमि साकरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदाने कदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदामुरिष्टं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा निश्चयाशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजवाराम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केल्या स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग 6वा परिच्छेद तोच आहे 19वा शिष्याच्या अनुभवाच्या ज्या शंका आहेत ह्याच चालू आहेत. या अगोदर शिष्य गुरुजींना म्हणत होता, गुरुजी माझ्या जन्माच्या पूर्वीच काही काही पदार्थ आहेत, कुठे जागृतीमध्ये, मी जन्माच्या अगोदरच काही पदार्थ आहेत आणि काही माझा जन्म झाल्याच्या नंतर पदार्थाची उत्पत्ती झालेली आहे. मग त्या पदार्थांना युगपत कसं म्हणता येईल? म्हणून त्या पदार्थांना पूर्व आणि पश्चात काल आहे. पूर्वकाली आहेत आणि पश्चातकाली आहेत, आणि काही अनंत काळ राहतात आणि काही अल्पकाळ राहतात. अशी बहुत कालाची स्थिरता
काही काही पदार्थामध्ये प्रतीतीला येते, मग ती पदार्थाची स्थिरता त्या पदार्थाला कारण नाही का सत्य म्हणायला? कारण जो अस्थिर पदार्थ असतो त्याला, त्या पदार्थाला नित्य समजू आपण, पण जागृतीमध्ये पदार्थ स्थिर वाटतात ना, दिसतात ना. मग गुरुजी म्हणाले बाबा ती भ्रांती आहे. तसं वाटणं काय आहे? भ्रांती आहे. कारण अविद्येपासूनच त्या पदार्थाच्या ठिकाणी बहुतकालाची स्थिरता आणि स्थिरतेची प्रतीती अनिर्वचनीय उत्पन्न होते. ती स्थिरता वाटते का? ती स्थिरता नसते, पण ती अनिर्वचनीय प्रतीती येते. म्हणून जागृत पदार्थाच्या ठिकाणी ही बहुतकालाची स्थिरता नाही, पण वाटते. जागृत पदार्थाच्या ठिकाणी सुद्धा ते जे आहेत वाटते, आपल्या अगोदर आहेत वाटतंय, हे सुद्धा खरं नाही. परंतु अविद्येच्या सामर्थ्याने, कशामुळे होतं हे? अविद्येच्या सामर्थ्याने मिथ्या स्थिरता वाटते आणि त्या पदार्थाबरोबरच उत्पन्न होऊन प्रतीत होते. त्या पदार्थाबरोबरच ती स्थिरता बी त्या पदार्थामध्ये येते आणि ती स्थिरता आपल्याला वाटतं हे अगोदरचाच पदार्थ आहे. कारण स्वप्नामध्ये जागृतीतला अनुभव आणि स्वप्नाचा अनुभव जर जोडून बघितला तर स्वप्नातल्या प्रतीतीचा जो अनुभव आहे तो अनुभव जागृतीच्या प्रतीतीच्या भिन्न थोडा सुद्धा नाही. जसं आपल्याला जागृतीमध्ये बहुत कालाची एखाद्या पदार्थाची प्रतीती येते, मग तशी स्वप्नात का वाटत नाही का पिता आपल्या अगोदरचाच आहे? मग अनेक नद्या पर्वत हे आपल्या अगोदरचेच आहेत असं वाटतंय. म्हणून गुरुजी म्हणाले की त्या पदार्थाबरोबरच ज्या काली पदार्थ प्रतीतीला येतो का तो त्याच्या स्थिरतेबद्दलच, म्हणजे अनिर्वचनीय स्थिरता येते त्याच्यात आणि तो पदार्थही प्रतीतीला येतो. मग तो पदार्थ प्रतीतीला तसा यालाय, तसा जसा जागृतीमध्ये यालाय तसा स्वप्नामध्ये सुद्धा यालाय आणि तिथेही स्थिरता वाटते. म्हणून त्या कारणामुळं तो पदार्थ सत्य मानता येत नाही, कारण ती स्थिरता ही कशी आहे? अनिर्वचनीय आहे. अशाच प्रकारची आणखी एक शंका करतो तो म्हणतो महाराज स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे. स्वप्न पदार्थ हे अविद्येचा साक्षात परिणाम आहे, स्वप्नातले पदार्थ. आणि तुम्ही मागे सांगितलंच होतं. मग स्वप्न पदार्थ अविद्येचा हा साक्षात अनुभव आहे आपणाला की तिचाच परिणाम आहे, म्हणून तिच्याच परिणामानं स्वप्नातले पदार्थ प्रतीतीला होतात. कसं सांगितलं होतं गुरुजीनं? जो साक्षी आहे तो साक्षी अविद्येला उपादान करून अविद्यावृत्तीनं पदार्थाची उत्पत्ती करतो. साक्षी स्वप्नामध्ये आहे का नाही? त्या पदार्थाची उत्पत्ती करतो. म्हणून ते अविद्याकृत आहेत, अविद्या उपाधीने युक्त आहेत. म्हणून अविद्याचाच परिणाम आहे का नाही? म्हणून आम्ही त्याला मिथ्या मानतो. आम्हाला आता कळायलंय की ते अविद्याचाच परिणाम आहे. पण जागृत पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम मला वाटत नाही. अविद्येतले हे जागृतीतले पदार्थ हे अविद्येचा परिणाम कुठे येतो? स्वप्नातले आहेत, कारण ते पदार्थ जागृतीत येत नाही, ठीक आहे ना? आणि नंतर ते पदार्थ पाहायलाही मिळत नाही, दुसऱ्या स्वप्नातही दिसत नाही, म्हणून ते मिथ्या आहेत. पण जागृतीत तसं होतंय का? अविद्येचा परिणाम आहे का हा? हे पुन्हा पाहायला मिळते.
आणि कालचेच आहेत असंही वाटत आहे. म्हणून जागृत पदार्थ हा साक्षात अविद्येचा परिणाम म्हणता येत नाही. आणि मग कशाचा परिणाम मानतो? परिणाम वाचून का मग तो म्हणतो साक्षात अविद्येचा परिणाम वाटत नाही. कारण सांगतो कसा नाही. अशी पदार्थे घटाधिक उत्पत्ती, घटांची उत्पत्ती दंडचक्र कुलाला पासून प्रत्यक्ष झालेली आम्हाला प्रतीतीला येते. घट ज्यावेळेस निर्माण होतो ना, आपण तो घट निर्माण करताना कुंभार त्या ठिकाणी त्याचं कामकाज चालू असतं, त्यावेळेस आपण तिथे गेलो तर आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे तिथं कुंभार हे करायला म्हणून. मग तोही म्हणतो प्रत्यक्ष आपल्या समोर त्या पदार्थाची उत्पत्ती होते आणि तुम्ही म्हणतात की अविद्येचा परिणाम आहे. हे ते कसं बोलायला कळायले का? म्हणजे किती बऱ्या सांगा तुम्ही, ते आणखी फिरून त्याच जाग्यावर आले. तो म्हणतो प्रत्यक्ष घटपटाची उत्पत्ती ही अविद्येचा परिणाम नाही, कारण ही प्रत्यक्ष आपल्या समोर घटाला कुंभार तयार करतो, पटाला ते त्याचा काय म्हणते त्याला, ते चार्टिका काहीतरी म्हणते त्याला, माहिती रंग देणारा असं. पण ते विणकर तो कापड विणतो तेव्हा कापड तयार होतं, घट करीतो कुंभार त्यावेळेस घट होतो. आणि तुम्ही म्हणता अविद्येचे परिणाम आहेत. मग हे स्वप्नासारखे थोडेच आहेत, आमच्या प्रत्यक्ष उत्पन्न व्हायलेत नाही हे. मग याला अविद्येचा परिणाम कसा म्हणा? मग दंड चक्र कुलाला पासून घटाची उत्पत्ती आम्ही प्रत्यक्ष पाहतो ना. मग याची उत्पत्ती, ह्या घटाची उत्पत्ती, याचे साधन काय आहेत, सामुग्री काय आहे, दंड चक्र कुलाल, याच्यापासून उत्पत्ती झालेली प्रत्यक्ष प्रतीतीलाही आली. हे अविद्येचा परिणाम कसा म्हणा? अविद्येच्या परिणामाला दंडचक्र कुलालाची काय गरज आहे? परिणामापासून हाच म्हणल्यावर तिथं दंडचक्र कुलालाची काय आवश्यकता? आणि तिथं दिसतात ना तिथं. ही एक त्याची शंका आहे. तशीच सर्व जागृत पदार्थाची उत्पत्ती आपापल्या कारणापासून होते. जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती त्याच्या कारणापासून. आता ज्याचं कारण आहे ते त्याचं कार्य, ज्याचं कारण असेल त्या कारणाचं ते कार्य, असं तो म्हणतो. म्हणजे जागृत पदार्थ हे त्याच्या कारणापासून उत्पन्न होतात. आता घटाला कारण कसं आहे? दंडचक्र कुलाल, माती, कुंभार हे आहे तर कारण. मग त्या कारणापासून घटाची उत्पत्ती व्हायली ना. कारण प्रत्यक्ष आहे ना. मग कारण प्रत्यक्ष असताना तुम्ही अविद्येचा परिणाम कस काय म्हणायला जागृत पदार्थाला? जागृतीतले पदार्थ अविद्येच्या परिणामापासून उत्पन्न होतात का? कारण कारणाची प्रत्यक्ष प्रतीती यायली कार्य घडताना. मग जागृत पदार्थ जर साक्षात अविद्येचा परिणाम असते, जर जागृत पदार्थ अविद्येचा परिणाम जर असले असते, तर अगोदर आकाश, अगोदर त्याच्या म्हणण्याचा भाग कसा आहे पहा. जर अविद्याचे परिणाम हे जागृत पदार्थ असले असते तर अगोदर आकाश, नंतर वायू, त्याच्यानंतर अग्नी, त्याच्यानंतर पाणी आणि नंतर पृथ्वी, असा जो क्रम सांगितला वेदानं, तो क्रम वेदानं कशाला सांगितला असता? जर कारणापासून कार्य होत नसतील तर वेदाने हा क्रम सांगितलाच नसता. पाण्यापासून पृथ्वी झाली आहे, अग्नीपासून जल झाला आहे, वायूपासून अग्नी झाला आहे आणि आकाशापासून
वायू झाला आहे. हे असा क्रम वेदामध्ये सांगितलाय ना. मग पंचमहाभूताची उत्पत्ती क्रमवार सांगण्याचा हेतू काय आहे वेदानं? अशी शंका चौथ्या कपाच्यामध्ये केली होती. हा. जर आकाशादी प्रपंच हा जो क्रम वेदानं सांगितलाय तो विनाकारण थोडाच सांगितलाय. चिंतन तो वेदाच्या मनोगताच्या विरोधात बोलण्यासारखं आहे तुमचं. वेदाचं मनोगत कार्यकारण भाव सांगण्यात आहे आणि तुम्ही म्हणता की कार्यकारण भाव नाही, हे साक्षात मायाचा परिणाम आहे म्हणून सांगता तुम्ही. आणि इथं तर आम्हाला आकाशादी ही जी क्रमवार सृष्टी त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे, कारण त्या क्रमवार उत्पन्न झालेल्या पंचमहाभूतापासून अपंचीकृत त्या भूतांचं झालं, पंचीकृत झालं, अपंचीकृत भूतांचं पंचीकृत झालं आणि त्या पंचीकृत झालेल्या भूतापासून या जगतातल्या पदार्थाची उत्पत्ती होते. आणि मग असा असताना तुम्ही कसं म्हणायला लागलात अविद्येचाच परिणाम आहे म्हणून? अशा क्रमाने पंचमहाभूतांची व पंचीकृत भूतापासून सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली असताना, वेदानं सांगितलेली असताना, श्रुतीमध्ये सांगितलेली असताना, ज्या अर्थी श्रुतीने कार्यकारण परंपरेने ईश्वर सृष्टी जागृत पदार्थ आपापल्या उपादानाचा परिणाम आहे, आपापल्या उपादानाचा परिणाम आहे असं वेदानं श्रुतीनं सांगितलेला असता साक्षात अविद्येचा परिणाम हे नाही. तो हे साक्षात अविद्येचा परिणाम नाही. हे कारणापासून उत्पन्न व्हायले ज्याच्या त्याच्या. आणि स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे. मग असे सांगितलेत वेदानं, श्रुतीनं असं सांगितलं आहे. यावरून स्वप्न पदार्थाहून विलक्षण जागृत पदार्थ, स्वप्न पदार्थाहून निराळीच जागृत पदार्थ आहे. स्वप्नातल्या पदार्थासारखे नाहीत. जागृत पदार्थ काही अल्पकाळ स्थिर व काही अधिक काळ स्थिर असून त्यांचा एकमेकात कार्यकारण भाव मानावाच लागेल. काही काळ, काही अल्पकाळ ते पदार्थ दिसतेत आणि काही अनेक वर्षाचे वाटतात. जसं आकाशामध्ये आता ढग आले तर ते ढग आलेला राहत नाही, तो निघून जातो. पण आकाश राहत ना. आकाश बहुत कालाची प्रतीती दाखवित आहे. आणि काही अल्प काळामध्ये ढग दिसतो आणि पुन्हा तो नाहीसा होतो, जातो तो. म्हणजे काही पदार्थ अल्प काळात निर्माण होतात आणि काही बहुत कालाचे पदार्थ निर्माण होतात. पण हे कशापासून होतात? त्याच्या कारणापासूनच होतात. ते त्याच्या कारणापासून होतात. याला मायाचा परिणाम म्हणत नाही. कारण प्रत्यक्ष प्रतीतीला येत आहे. कारण जर नसतं आलं प्रतीतीला तर मग आम्ही म्हणलं असतो की हे साक्षात मायाचाच परिणाम आहे म्हणून हे स्वप्नाप्रमाणे जागृती आहे. कसं म्हणा? उगाच बळच कसं आम्ही म्हणाव? कारण दिसताना. म्हणून स्वप्न समान जागृती नाही. स्वप्नासारखी जागृती होऊ शकत नाही. जागृतीचे पदार्थ सत्यच आहेत असंच मला वाटत आहे. जागृतीतले पदार्थ सत्यच आहेत. मग सत्य पदार्थ जागृतीतले असताना त्याला मिथ्यात्व का द्यायचं? काहीतरी कारण पाहिजे का नाही? मग विनाकारण का म्हणून द्यायचं मिथ्यात्व त्याला? आणि मग विनाकारण त्याला मिथ्यात्व देऊन आपला परमार्थ होईल का? त्याच्यातून काय फळप्राप्ती होईल? असं गुरुजीला तोच उरपाट शिकवायला. कारण काही शेंड्यावून शहाणं जे म्हणतात ना यालाच म्हणतात. कारण खरं ते काही माहित नसतंय.
पण ते पुढे होऊन बोलायचा लय नाद, माहित नसतंय. म्हणून कधी कधी मला आशा नाही, मी एक सकारांगी मना वाटतं याला आशांना. बरं असं मत आहे, असं जर म्हणलं तर जमन का, असं सोयीनं विचारल्यावर जमत आहे ना. उलट नाही ना, तसं नाही, असंच होत असतंय असं म्हणणं म्हणजे काय, ते अनुभवानंच बोलणे ते. आणि पण तू अनुभव कितपत खरा व्हायला आहे याला महत्व आहे ना. पण गुरुजी म्हणतात, अरे हे म्हणणे बरोबर नाही, तू अगोदर त्याला झिर काढून टाकता, तू हे म्हणणंच बरोबर नाही. कारण तो कसा म्हणला होता, स्वप्न समान जागृती नाही. शेवटी काय म्हणलाय, स्वप्न समान जागृती नाहीच. जागृतीचे पदार्थ सत्यच आहेत. एकतर स्वप्नाप्रमाणे नाही आणि जागृतीतले पदार्थ पुन्हा सत्य आहे. कसा भ्रम झालाय बघा तो. मग स्वप्नाप्रमाणे असून सत्य तरी मानायचं, स्वप्नाप्रमाणे नाही हे तर ठरवायला ते. मग स्वप्नाप्रमाणे नाही म्हणणं हा एक दोष, आणि पुन्हा सत्य आहे हे एक दोष. म्हणजे किती दोषात दोष व्हायलेत का नाही. अशी जर शंका झाली तर ती शंका निवृत्त करायला किती वेळ, किती कासावीस व्हावा लागत असं निवृत्त करणाराला. एकरी शंका पटकन निवृत्त करायची, पण दुहेरी झालेली भरचू मेला आणि भूत झालाय. भरचू मेला, एकतर मेलेला नसून मेलाय आणि पुन्हा भूत झालाय. तशी जागृती स्वप्नासारखी नाही आणि पुन्हा सत्य आहे. मग असं म्हणल्यावर सद्गुरू म्हणतात की बाबा तू हे म्हणणं अजिबात बरोबर नाही, मला हे तो म्हणणं पटत नाही, मलाच नाही शास्त्राला पटत नाही, वेदालाही पटत नाही, आणि तू वेदाची साक्ष घेऊन मला सांगायलास. मग वेदानं कशामुळे सांगितलं हे तुला माहित आहे का? वेदानं जे वेदाचं मनोगत तुला समजलंय का? वेदात तर मग आत्माच एक सत्य सांगितलं आणि बाकी सर्व मिथ्या सांगितलं. ते काहून मान्य नाही मग? पण तो म्हणतो नाही, आमचा अनुभव जागृती सत्य प्रतीला येईल. कुंभारापासून गाडगे तयार व्हायले, तो मायाचा हा परिणाम नाही. मग या ठिकाणी कुंभार गाडगे करतो, मग आपापल्या कारणापासून सगळे पदार्थ उत्पन्न होत असताना मग मायेचा परिणाम कशाला मानायचं असं त्याचं मत आहे. आणि हाच तो प्रत्यक्ष जो काय अनुभव यायलाय का, तोच प्रत्यक्ष अनुभव जीवाला घातक आहे. जीवाला घातक काय, तोच प्रत्यक्ष अनुभव यायलेला. पण तो यायलेला प्रत्यक्षता, जी यायलेली प्रत्यक्षता आहे, तो अनुभव यायलेला आहे, तो अपरोक्ष आहे का? त्या अनुभवाचा अपरोक्ष ज्ञान व्हालंय का? नाही तर मग सिद्धी तरी करून दाखवावी. जागृतीतले पदार्थ हे चिरकाल टिकणार आहेत का? कधी ना कधी तरी त्याचा नाश आहेच का नाही? मग गेलेल्या जागृतीमध्ये जे पदार्थ आपण पाहिले होतो तेच आता आपण पाहिलो, त्याला काहीतरी दुसरं कारण असलं तर. आणि जी प्रतीती यायली आपल्याला स्थिरतेची, ती प्रतीती अनिर्वचनीय असली तर. स्वप्नामध्ये का तसं दिसत नाही का? स्वप्नामध्ये आकाशही दिसतंय, पंचमहाभूत दिसतात, त्या पंचमहाभूतापासून पंचीकृत झालेलं सर्व ब्रह्मांडही दिसतंय. आणि मग ते सत्यच मानायचं का? मग तसंच जागृतीमध्ये दिसत नाही का? प्रतीतीला दोन्ही सारखीच आहे ना. प्रतीती दोन्हीची, जागृतीची आणि स्वप्नाची प्रतीती सारखीच आहे. आणि उलट आपण स्वप्नामध्ये आपण स्वप्नाला सत्यच मानलेलं होतं ना, आणि आपणच पुन्हा स्वप्नाला काय म्हणायलो? मग हे स्वप्नामध्ये दोष आहे का त्या मानणारात दोष आहे? स्वप्नात काय दोष आहे? ते जसं आहे तसंच आहे. पण तो मानणारा कसा मानायला?
सत्य मिथ्या असून सत्य मानायला, हे का नाही? मग जेव्हा मानायचं तेव्हा मानिना ना ते कधी मानायला आणि त्या जागृतीत आल्यावर, हे का नाही? मग त्याच्यात राहून त्याचं ज्ञान होत नाही, हे का नाही? जसं बुडी घेऊन जर नथ हाताला लागली तर त्यावेळेस सांगता येत नाही, त्यावेळेस तिथं ती देवता नसते. प्रकाशन करण्यासाठी देवताचं सहाय्य लागतं. दृष्टांत माहिती ना पंचकर्णात. मग वरी आल्याच्या नंतर सांगावं लागते की नथ सापडली म्हणून. विहिरीतून वर आल्यावर नथ हाताला लागल्या सांगता येते का गौसली म्हणून? मग तसं स्वप्नामध्ये स्वप्न मिथ्या म्हणून सांगता येत नाही. त्याच्यातून जेव्हा आपण वरी येतो जागृतीत आल्यावर सांगता येतं की स्वप्न कसं होतं, मिथ्या आहे. मग तसं जागृती मिथ्या आहे हे स्वप्नात गेल्यावर सांगता येईल का? मग स्वप्न ही जागृती का? स्वप्न ही जागृती का? मग जागृती ही जागृती का? स्वप्न जागृती नाही आणि जागृती ही जागृती नाही. झाली जागृती तर स्वप्न होईल, जागृती केलीस तर स्वप्न होईल, पण स्वप्न जागृती होत नाही, हे का नाही? उलट स्वप्न जागृतीत आल्यावर मिथ्या ठरत आहे. तसंच मग ह्या जागृतीला मिथ्या प्रतीला आणण्यासाठी, मिथ्या अनुभव घेण्यासाठी ह्या जागृतीमध्ये आपल्याला जागृतीच फकारून घ्यावा लागेल. ज्या अर्थी ह्या जागृतीमध्ये आणखी एक जागृती आहे त्या अर्थी हे जागृती स्वप्नच आहे, ही जागृती स्वप्नच आहे, है का नाही? मग उठ्या जागे व्हारे संत जे म्हणतात ते स्वप्नातून झोपेतून म्हणतात का? मग ह्याच जागृतीतून म्हणायलेत ना. मग ही जागृती नसनच ना, उठा जागे व्हारे म्हणाले त्या अर्थी. मग ही जागृती नाही हे कोणाला कळालंय? याच्यातून जे जागे झाले त्याला कळालं, आणि जे याच्यातून जागे झाले नाहीत ते झोपलेले समजावं लागणार आहे. त्यांच्या दृष्टीतून हे झोपलेलेच आहे. कशावरून? तर हे झोपलेले असताना जागृती समजायले, अज्ञान असताना मी ज्ञानी म्हणायले. तर हा काही कळत नसून मला सर्व काही कळत आहे म्हणतात. संसारी नसून मी संसारी म्हणायला, हा करता भोगता नसून मी करता भोगताय म्हणायला. याच इथं काही नसून हे माझं माझंच म्हणायलाय ना. जीव नसून वास्तविक पाहता सोनं नाणं जे काही आहे, माल मत्ता धन बायका पोरं, हे त्या जीवाचे आहेत का? वास्तविक विचार केला तर आहे का त्याच? आता तो म्हणतो नाही सातबारा माया नावानं. सातबारा तुझ्या नावाने कवापासून झाली आणि कवापासून राहणार आहे? आणि तुझ्या आधी कोणाच्या नावानं होतं ते आणि पुन्हा कोणाच्या नावानं होणार आहे? मग दुसऱ्याच्या नावानं होतं ते तुझ्या नावावर आलंय, तुझ्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर चाललंय, असं का म्हणून व्हालंय? मग तू पहिल्या पण पासून सृष्टी उत्पत्ती झाली तेव्हापासून तुझ्याच नावावर पाहिजे होतं. हा मग याच्या अगोदर कोणाच्या नावानं होतं? अगोदर काही पिढ्याच्या अगोदर ते सुद्धा तुला माहित नाही. आणि आता पुढच्या पिढीमध्ये कोणाच्या नावानं जाणार आहे हे तुला माहित नाही. तू अज्ञानी आहेस. आता तू या नावानं आले म्हणून तू म्हणतोस माझं आहे का? वास्तविक पाहता हे तुला घेऊन जाता येतंय का? मग काही कालापुरतं क्षणिक हे तुला वाटायलंय. मग क्षणिक वस्तू ही आपली नसती हे कळून होय. क्षणिक वस्तू ही आपली नसती म्हणून हे कळायला पाहिजे का नाही? फक्त जागेतवरच म्हणायलोच नाही हे आपलं आपलं. आणि स्वप्नामध्ये दुसरीकडे दुसऱ्याच घरचा होतो, दुसऱ्याच बायका पोरं, दुसऱ्याच बापाचा, दुसरीच लेकरं, दुसरीच जमीन. मग तिथं सगळं दुसरं आहे. ते मऊ आहे, ते बी तिथं बी मऊच आहे. ते तिथं गेलं की ते बी मऊ, इथं आलं की हे बी मऊ. झोपीतलं मऊ म्हण ना. मग जे झोपीत होतं का
हा ते पण मास आहे ना. आणि ते तर म्हणते झोपीत काहीच नव्हतं, तिथे काही नव्हतं ते तर तुला दिसत नाही. ते काही नव्हतं हा? ते तर तुला दिसणार ना. तेच सांगायचे संताला, ती खरी जागृती आहे. त्या जागृतीत गेल्या ह्या दोन्ही स्वप्न आणि जागृती आहेत का, ह्या दोन्ही बी मिथ्या येतात. तिथून किती मिथ्या येतात. अहो मिथ्याचं ज्ञान सुद्धा नाही तिथं. तिथं जागृती सत्य आहे, तिचं ज्ञान नाही. जागृती मिथ्या आहे म्हणून बी ज्ञान नाही. हा? स्वप्न सत्य आहे का मिथ्या आहे याचं बी ज्ञान नाही, आहे का नाही. मग तिथं सगळा अभाव आहे का नाही. मग ज्यावेळेस अभाव होता तुला सुखानं होतास तू का दुःखात होतास. ज्यावेळेस ह्या दोन्हीचा अभाव होता त्यावेळेस सुख होतं का दुःख होतं. आणि तुला काय पाहिजे, सुखच पाहिजे. हा? मग तुझी जी सत्ता आहे ही सत्ता आहे खरी, आणि ही सत्ता भ्रांती रूप आहे. कारण जे आकाराला आलेलं असतंय का ते भ्रांती रूप असतंय. आकाराला येणार आणि त्याला नाश असतंय, आश्रय नाश असतंय. आणखी कोणता नाश, परता नाश असतंय. आणखी स्वभावता नाश एक असतंय, है का नाही. या तिन्ही नाशाने युक्त ती वस्तू असती. आणि त्या नाशवान वस्तूला माझी म्हणायलास. आणि खरी झोपेमध्ये जी आनंद अवस्था आहे तुझी, तो आनंद रूप तू ते तसा आहेस तू. त्या ठिकाणी ह्या दोन्ही सत्यमधलं प्रातिभाषिक आणि व्यावहारिक या दोन्ही सत्यतलं तो त्या ठिकाणी अभाव आहे. आणि त्याचा अभाव झाल्यामुळे तुला आनंद मिळायला. मग तुला नित्य निरातिशय आनंद हवाय ना. मग ती तुझी पारमार्थिक सत्ता आहे. पण झोपी गेल्यावर पुन्हा चिव यायला तुला. झोपीतून तू जागा व्हालास ना. आणि जागा झालास की जीव व्हालास. आत्मस्वरूप झोपीमध्ये कसा आहेस, आत्मरूप आहेस. आणि जागा झालास की आणि स्वप्नात गेलास की जीवच व्हालास ना. म्हणजे तू आकाराकडे चाललास. म्हणून हे तुला ज्ञानानं याची निवृत्ती करावं लागेल. कशाची, स्वप्नाची आणि व्यावहारिक सत्तेची. ह्या दोन सत्ता तुला, ह्या दोन बायका तुला त्रास द्यायला येतात. एक काळी घार आहे आणि एक पांढरी घार आहे. ती काळी घार अविद्येचे परिणाम स्वप्नातले, हेही अविद्येचेच परिणाम आहेत. पण सत्वगुणाचा परिणाम आणि तमोगुणाचा परिणाम. सत्वगुण म्हणजेच पांढरी घार आणि तमोगुण म्हणजे काळी घार. ह्या दोन्ही काळी घारी कशा येतात, विद्यमान येतात. म्हणजे कोणती विद्या येते त्याला, हे अनिर्वचनीय उत्पन्न करायचं, हे जादू येते त्याला. स्वप्न दिसणं ही जादू नाही तर काय, केवढी मोठी जादू आहे. आणि जागृतीला प्रतीला येणं जागृतीली. मग ही जादू तुझ्यावर जी व्हाली का, तर ही अविद्या तुझ्यावर जादू करायला. दोन प्रकारची जादू करायची. म्हणून तुला ह्या दोन्ही उपाध्या सोडाव्या लागतात विचारानं. ह्या अशा तशा सुटत नाहीत, विचारानं सुटतात. ब्रह्मविद्येनं ही जादू नष्ट करता येते. हा चमत्कार नष्ट करता येतो. आता जादू म्हणजे चमत्कार आहे का नाही. मग चमत्कार कवर असतंय, जोवर ते चमत्कार कसा करायला ते कळत नाही, है का नाही. मग है का नाही. आणि एकदा ज्ञान झाल्या पुन्हा ते चमत्कार वाटतंय का नाही. मग ही जागृती यायली कशामुळे यायली, स्वप्न यायले कशामुळे यायले, झोप यायली कशामुळे यायली, याला कारण जर कळालं तर मग हे आपल्या ठिकाणी असं ज्ञान होईल का. हा, मग चमत्काराचं ज्ञान जर झालं म्हणजे त्याच्या कारणाचं, ते कसा होतो, कसा घडतो, कसा अस्तित्वात येतो, याच खरं म्हणजे अपरोक्ष ज्ञान व्हावं लागतं, नुसतं ज्ञान नाही. जर समजा गारुड्यानं मातीचा साखऱ्या केला ना आपणाला साखऱ्या दिसला, ते ज्ञानच झालं ना. पण ते अज्ञान आहे.
ते काय आहे? ते ज्ञान म्हणता येत नाही त्याला, ते अज्ञानच आहे. पण ज्ञानाचं विपरीत परिणाम आहे ते ज्ञानाचा काय आहे? विपरीत परिणाम आहे. मग विपरीत परिणाम कशामुळे व्हायलाय? अज्ञानामुळे व्हायलाय. मग आपल्याला कळालं नाही मातीचा साखऱ्या कसा केला, हे कळालं का? होत असतंय का? हा? मग ब्रह्माचं जगत झालंय, अविद्येचं जगत झालंय, होत असतंय का? अविद्या जड आहे, तिच्यापासून जगत होत नाही. ब्रह्मचेतन आहे, अविकारी आहे, त्याच्यातून होत नाही. आणि मग हे दिसायलंय ना, हे काय आहे? अज्ञानाचा विपरीत भाव आहे. हे जगत स्वप्न प्रतीला येणं हे काय आहे? अज्ञानाचाच परिणाम आहे ना, हे अविद्याचा. मग हे न मानायला काय झालं त्याला? आणि असं कळाल्यावर मग हे जगत कसं आहे म्हणून खरं कळाल्यावर जगातात ते दुःख होते का? मग खरं कळाल्यावर दुःख राहत नाही ना. म्हणजे ज्ञानामध्ये दुःख नाही, तर ज्ञानात कसे दुःख होते? दुःख कशात आहेत? मग अज्ञानात आहे. आता कोणी मानतंय ना अज्ञानात दुःखाला कारण अज्ञान. अज्ञान असले दुःख होत नाही. जर समजा एखाद्याची पत्नी मेली आणि त्याला दुःख होऊ लागलं, मग त्याला ज्ञानानं दुःख व्हायले का अज्ञानानं? मग अज्ञान कसं मानायचं? तो माझी मानायला त्याची का ती ह्या जन्मापुरती त्याची आहे. त्याच्या आधीच्या जन्मात कोणाची बायको होती? ती दुसऱ्याचीच असेल ना. आणि पुढच्या जन्मात दुसऱ्याचीच होईल ना. कशावरून याची होणार नाही? नाही म्हणली ती 7 जन्म तीच बायको होती. अरे ती मेल्याबरोबर दुसऱ्या जन्मात जाईल ना. हा, तिचा जन्म झाला, मेला की तिचा काय झाला? जन्म झाला. आणि हे पुन्हा 40 वर्ष मेलात नाही, हा पुन्हा तोवर तर तिचं लग्न व्हायलंय की. तोवर तर तिचं लग्न होऊन ते लेकरं बाळ लग्नाला येते तोवर. मग हे मानायला जमतंय का? मग याची का? मग हे असताना ती दुसऱ्याची झाली बायको पुन्हा. पण हे म्हणते नाही मेली. अरे मेली कशाची? ती दुसऱ्याची झाली. तिला लेकरं बी झाली, तर त्या लेकराचे लग्न बी झाली, आणि तू म्हातारा आता झालास. आता हे वास्तविक सत्य आहे का नाही? पण भ्रांतीनं आपल्याला काय वाटतंय? नाही, प्रत्येक जन्माला तीच बायको असते, प्रत्येक जन्माला तेच नवरा असतो. पण हे अज्ञानानं मान नाही. हे काय आहे? मग अज्ञान उघड व्हालंय का नाही? आता इथं आपलं अज्ञान आहे असं मानण्यामध्ये. मग ही जागृती स्वप्न नाही तर काय? मग हिला जागृतीला जर सत्य मानलं, कारणासहित याची उत्पत्ती आपण जर मानली, तर हे अज्ञान नाही का आपलं? मग त्याची शंका अज्ञानातून व्हायली का ज्ञानातून व्हायली? हेच अज्ञान कळत नाही हो. ते अज्ञान अज्ञान म्हणून ते कळूच देत नाही. हे तर मायाची शक्ती ना. चोरी करताना कुठं ते उघड करीत असते का चोरी? ते चोरूनच करीत असेल ना चोरी. तसं ते अज्ञान आहे, न कळू देणे. हे अज्ञानाचा स्वभाव आहे. अविद्याचा स्वभाव काय आहे? न त्यालाच आवरण म्हणायचं ना. मग तेच आवरण गेल्याशिवाय आपल्याला जागृती मिथ्या वाटणार नाही. तेच आवरण आवडे आले. आता इथं घंटाभर आपल्याला वाटते ना हेच खरं, शास्त्र सांगते ते खरं आहे, पण पोती मोडली की जैसे थे पहिल्यासारखंच वाटतंय. असं प्रत्येकाचंच आहे. पण केव्हा अधून मधून याची आठवण करायला पाहिजे. त्या वृत्तीला सवय लागली की मग ती वृत्ती तसा निश्चय करीत असती. यालाच तर म्हणतात निधिध्यासपणा करावा लागतो. कशामुळं? आता ज्ञान झालंय, पण निधिध्यास मनन हे करावं लागेल ना. कारण ते आपल्याला साधनं सांगितलेत ना. मग आपण श्रवणात या श्रवणाच्या साधनापर्यंतच आलो. निश्चय व्हायना त्या अर्थी आपण श्रवणापर्यंतच आलो. श्रवण, मनन आणि निधिध्यासन अजून 2 साधनं आपली शिल्लक आहे. हे 2 साधनं झाल्याशिवाय तत्वम पदार्थ शोधन
होणार नाही. है का नाही? म्हणून श्रवण झाल्याच्या नंतर त्याचं मनन करणं, निधिध्यासन करणं हे गरजेचं, हेच खरे साधन नाही. तर मनन निधिध्यासन हेच खरे साधन नाही. तर कारण ते स्वतंत्र साधन नाही. तर श्रवण तरी परतंत्र साधन आहे. कोणीतरी सांगितलं तरच आपल्याला ऐकायला मिळेल ना, परतंत्र झालं ना ते. पण ऐकलेलं त्याचं चिंतन करणं, मनन करणं हे आपलं स्वतंत्र साधन झालं. आणि आपल्याला स्वतंत्र मुक्त व्हायचंय, परतंत्रातून मुक्त नाही व्हायचं, परतंत्रानं मुक्त नाही व्हायचं, परतंत्रातून मुक्त नाही व्हायचं. स्वतंत्रता ही स्वतंत्रानंच निर्माण झालेली ती खरी स्वतंत्रता. कोणीतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय ते खरं स्वातंत्र्य नाही. आपण स्वातंत्र्य नाही मिळवलं म्हणून कोणीतरी मिळवून दिलंय, है का नाही? जे स्वतःची स्वतः मिळवणं ते खरं स्वातंत्र्य आहे, है का नाही? दुसरं कोणी म्हणायला तू मुक्त आहेस, तू सच्चिदानंद रूप आहेस, तू मोक्ष रूप आहेस, ते म्हणायला म्हणून हो हो तर हो कामून हो काऊन म्हणायला ते म्हणायले ना मला. आता दुसऱ्यानं आपल्या नावानं हाक मारली, आपण काय म्हणतो तो मला हाक मारायला. पण तू विचार कर ना, हे तू नाव आहे का खरं? दुसऱ्यानं आपल्याला मुक्तता मिळवून दिली, दुसऱ्याची काय कामाची? आपण आपल्या साधनानं ती मुक्तता प्राप्त करून घ्यावी लागते. आणि दुसऱ्या कोण ज्यावेळेस आपल्याला तसं ज्ञान झालं, जरी आपण मानलं तरी त्याला परोक्ष म्हणतात हे माहीत असू द्या. दुसऱ्यानं सांगितलेलं आपण मानलेलं ते परोक्ष असतंय. आपल्याच बुद्धीनं आपलाच निश्चय ते योग्य आहे, तिनंच करावा लागतो. आपल्याच अनुभूतीनं आपल्याला निश्चय तेच खरा परमार्थ आहे. याला स्वप्रमाण म्हणतात. स्वप्रमाणानं आपण मुक्त आहेत असं वाटावं, कोणाच्या प्रमाणानं वाटू नये. अगोदर वाटावं, अगोदर वाटल्याशी कसं होईल तसं. परोक्ष का होईना पण अगोदर व्हावं लागेल ना, कारण अपरोक्ष जे होतंय ते कशाचं होतंय? परोक्षच होतंय ना. मग ते परोक्ष तर व्हावंच लागेल ना. मग कवर बी काय परोक्षच का नाही म्हणले जमवून ठेवा ना, लग्न करू का आम्ही? जमवून ठेवल्यावर काय हो रे? अरे ते नवरदेव नवरी म्हातारी व्हायलेत की आम जमून ठेवले, आम कवा बी नाही ना जमा. आधी जमवावंच लागतंय हे मात्र खरं आहे का नाही? पण नुसतं जमवून ठेवलेलं जमतंय का? लग्न करावं लागत है का नाही? तिनं नांदायला यावं लागत आहे. आणि नांदायला आल्यावर लेकरं होत असतात, है का नाही? मग तो संसार फलाला आला. तो संसार काय झाला? फलाला आला. म्हणजे सिद्धता झाली त्या संसाराची. तसा हा परमार्थ आपला फलाला कधी आला? जेव्हा आत्मप्राप्ती होईल तेव्हा. मग दुसऱ्यानं सांगितलं हे का आपल्याला तसा निश्चय आपला द्वितीय म्हणायला म्हणून आपण मानायलो. पण अनुभव स्व अनुभव हाच खरा, यालाच म्हणतात खरा परमार्थ. पण ही रीत वेदांत शास्त्राशिवाय दुसरं कोणीच सांगत नाही. आणि ह्या रीतीत आल्याशिवाय मुक्तता नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून ही रीत समजावी लागते. मग जागृती ही स्वप्नाप्रमाणेच नित्य आहे हे सद्गुरूला शिष्याला पटवून देण्यासाठी किती प्रयत्न करावे लागलेत पहा. जीवाची आशा शंका उत्पन्न होतात, त्याला पटतच नाही. कारण अनंत जन्मीचे संस्कार असतात आणि त्या संस्कारानं ते पटत नाही. मग गुरुजी काय सांगतात पहा, पटण्यासारखं सांगतात. आपण घेतलीच नाही वाटतंय समजा का? हे म्हणणे तुझं बरोबर नाही. कारण जागृत पदार्थ जसा कार्यकारण भाव
दिसतो जागृत पदार्थामध्ये, त्याप्रमाणे स्वप्न पदार्थातही कार्यकारण भाव प्रतीत होतो. जसा जागृतीमध्ये कार्यकारण भाव दिसतो ना पदार्थ उत्पन्न होण्यासाठी, तू म्हणायलास तसा कुंभारापासून काय झालंय, गाडगं झालंय असं तुला दिसलं ना. मग स्वप्नात कुंभार नाही तर कोण करतो गाडगं? मग स्वप्नातला कुंभारही आणि ते गाडगंही संघच नाहीत का? कशी येतं? मग इथले तसे नाही तर कसे येतं? मग तिथेही कार्यकारण भाव दिसत नाही का, हे म्हणायचंय गुरुजीला. जसं तुला जागृतीत कार्यकारण भाव दिसायला तसाच स्वप्नात सुद्धा कार्यकारण भाव दिसतो. त्याप्रमाणे स्वप्न पदार्थही कार्यकारण भाव प्रतीत होतात. स्वप्नात सुद्धा कार्यकारण भाव दिसतो. स्वप्नातील कुंभारही दंडचक्राच्या सहाय्यानेच घट उत्पन्न करतो. स्वप्नातला सुद्धा कुंभार ते बी काय न घडतंय, त्यानंच करतंय. घटानं त्या थापट्यानं चक्रानंच घट निर्माण करतो. तसेच आपण आपल्या गायीस वत्स किंवा आपल्या स्त्रीस पुत्र झाल्याचे पाहतो. आपल्या बायकोला लेकरू झालं म्हणजे त्याला लेकरू झालं हे आपण जागृतीत पाहतो. तसंच स्वप्नातही पाहतो. गायला वासरू झालेलं स्वप्नात काही येत नाही का? आणि तसंच जागृतीमध्येही येतंय. मग किंवा आपल्या स्त्रीस पुत्र झाल्याचे पाहतो. त्यात घट, वत्स आणि पुत्र, घट, वासरू आणि लेकरू, घट, वासरू, लेकरू याच्या ठिकाणी कार्यता, जी प्रतीतीला कार्यता येते, अल्पकाल स्थिरता प्रतीतीत होते. अल्पकाल स्थिरता प्रतीतीत होते. आणि हे सर्व पदार्थ समकालीच आहे. हे सर्व पदार्थ समकालीच आहेत, त्या कालीच आहेत. कोणी कोणाचे कारण नाहीत तिथं. कोणी कोणाचे कारण नाहीत तिथं. घट, गाय, वत्सादिकांची व त्यांच्या कारणाची अविद्याच उपादान आहे. त्या गायीची, वासराची, स्त्रीची, पुत्राची, घटाची, कुंभाराची दोन्हीची संगच उत्पत्ती आहे आणि संगच नाश आहे. जागृत आहे त्यावरच आपल्याला कुंभार गाडग्या करायला दिसतंय. कुंभार गाडग्या करायला आपण ह्या कुंभारापासून गाडगे नेतो. 4 कोस दूर जाऊन आपण त्याच्यापासून गाडगा आणतो. म्हणून हे गाडगं कुंभारानंच केलेलं आहे असंही म्हणतो. मग स्वप्नातही तसं नाही तर कसं वाटत आहे? काहीच फरक नाही ना. म्हणून जागृता मिथ्या आहे. जसं स्वप्न मिथ्या आहे तसंच. कारण मिथ्या पदार्थाची उत्पत्ती अविद्येचा परिणाम असतो. मिथ्या पदार्थाच्या उत्पत्तीत अविद्येचा परिणाम असतो. चैतन्याचा विवर्त असतो. म्हणून विवर्त कारण आहे. विवर्त हा कारण आहे. आणि अविद्या ही परिणाम हा काय आहे? उपादान आहे. उपादान कारण परिणाम आहे आणि अधिष्ठान कारण विवर्त आहे. मग विवर्ताला महत्व द्यावं का कारणाला द्यावं? आपण तो कारणाला देतोच ना. कारणच शोधतो आपण. काय कारण, काय कारण आहे, असं कशामुळे झालं, तसं कशामुळे झालं, याचा विवर्त कुठे पाहतो? पण खरं उत्तर परिणामात नाही गवसत. आता अविद्येचा परिणाम म्हणून पदार्थाची प्रतीती, अविद्येचा परिणाम आहे म्हणून असं मानलं आपण. घटकावर आपण मानलं जगत काय अविद्येचा परिणाम आहे. झालं का ज्ञान तितक्यावर? पण त्यामध्ये चैतन्याचा विवर्त मानावा लागतो. मग ह्या पदार्थाचं ज्ञान कोणाला व्हालंय? त्या परिणामाला व्हालंय का?
ज्ञान विवर्ताला व्हायले आणि त्याचं प्रकाशन कोण करायले? विवर्तच करायला. परिणाम करायला का? परिणाम हा ते उपादान करायले का? प्रकाशन ते जड आहे ना, ते जड प्रकाशन करीत नाही. प्रकाशन करणार कोण आहे? चेतनच आहे का नाही? म्हणून विवर्तच कारण मानावं लागेल ना. अहो सर्प बी चेतनालाच प्रतीतीला आलाय. प्रतीतीला कोणाच्या आलाय? आणि त्याचं ज्ञान कोणाला झालंय? तिथं परिणामाचं काय? म्हणून चेतनच कारण आहे. वृक्षाची हे पाने, खाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे? दुसरीकडे कुठं कुठं मानावं कारण त्याला? त्याला एकच कारण आहे, तो म्हणजे परमात्मा. आणि तो ही कसा कारण आहे? साक्षात आहे का? अभिन्न नाही. भिन्न नाही, तो अभिन्न आहे. कारण तिथं तो आहेच अगोदर, म्हणून अभिन्न म्हणावं लागायले. ते जर दुसरी कुठून जर आला असता तर मग म्हणता आला असतं भिन्न. पण तो अगोदरचाच तिथं आहे, म्हणून ते अभिन्न आहे. ती वस्तू असो नसो तो तिथं आहेच, म्हणून अभिन्न आहे. पण निमित्त कारण आहे. निमित्ताला तो कारण आहे, कारण त्याच्या वाचून ती वस्तू होतच नाही. वस्तूची आणि वस्तूची निर्मिती मानणार तेच आहे. वस्तूची निर्मिती मानणार झालंय का नाही, ती वस्तू आहे का नाही हे मानणार कोण आहे? तेच आहे. त्याच्यापासूनच ती वस्तू आहे आणि त्याच्यापासूनच ती वस्तू नाही. म्हणजे त्या वस्तूचा अभाव बी त्याच्यात आहे आणि भाव बी त्याच्यात आहे. म्हणून भावा भाव रूप मोक्ष आहे. मोक्ष कसा आहे? भावा भाव रूप. मोक्ष अभाव रूप नाही आणि नुसतं भावरूपी नाही, भावा भाव रूप आहे. कारण त्याच्या ठिकाणी याचा अभावही आहे. कशाचा? संसाराचा. त्याच्या ठिकाणी अभावही होतो आणि भावही होतो, आहे का नाही? पण हा भाव आणि अभाव त्याच्या ठिकाणी जो होतो आहे असं वाटायलंय का? हे ज्ञान आहे. हे काय झालं? ज्ञान आहे. पण हे कोणचं ज्ञान आहे? याला वृत्ती ज्ञान म्हणतात. हे वृत्ती ज्ञान आहे. आणि स्वरूप ज्ञानातून बघितलं तर त्याच्या ठिकाणी भावही नाही आणि अभावही नाही. तो भावाभावातीत आहे. तो कसा आहे? पण स्वरूप ज्ञानानं जर बघितलं तर आणि वृत्ती ज्ञानानं जर बघितलं तर भावाभाव रूप आहे. ते भावरूप बी नाही आणि अभावरूप बी नाही, भावाभाव रूप आहे. हे वृत्ती ज्ञानानं म्हणावं लागतं. जोपर्यंत अंतःकरण आहे का तोपर्यंत वृत्ती आहे, आणि जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत भावाभाव रूप मानावा लागेल, है का नाही? भावाभाव रूप अनिर्वचनीय मिथ्या मानावा लागेल. भावाभाव रूप म्हणजे खरं बी नाही खोटं बी नाही. त्याला नाही म्हणा येत नाही, आहे म्हणा येत नाही. याला म्हणायचं भावाभाव रूप. यालाच मग अनिर्वचनीय मिथ्या म्हणतात ना. मग मिथ्या का व्हायना पण मानावं लागतंय. कवर? अंतःकरण आहे तोपर्यंत. अंतःकरण नष्ट झालं, अंतःकरण नष्ट झालं नंतर तर अंतःकरण राहणार नाही आणि इतर पदार्थही प्रतीतीला येणार नाहीत त्या अंतःकरणाला. पण जोपर्यंत अंतःकरण आहे का तोपर्यंत हे मिथ्या आहे असा दृढ भाव करावा लागेल का नाही? असा निश्चय करावा लागेल का नाही? हे मिथ्या आहे. आणि खरं ज्ञान, स्वरूप ज्ञान, अपरोक्ष ज्ञान हे लक्ष स्वरूपानं आपल्या वृत्तीमध्ये बांधावं लागेल का नाही? की हे सर्व मिथ्या कसं आहे? अभावरूप आहे. हे सगळं काय आहे? अभावरूप आहे. याचा ब्रह्मस्वरूपामध्ये भाव नाही. म्हणून हे कसं आहे? आपण आहे तर आहे. आपण म्हणजे हे अंतःकरण आहे तर हे आहे. पण आहे तर कसं आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या बी कवर आहे.
जवळ प्रतीती तवर. पण प्रतीती कालात सुद्धा ती मिथ्या प्रतीती आहे का ती अभाव रूपच आहे हे असं जाणावं लागत. म्हणून अविद्याच उपादान आहे त्याला. तसे जागृतीच्या पदार्थातही कोणी कोणी अधिक कालाचे कारण रूपाने, कोणी अल्पकालाने कार्य रूपाने स्वप्नाप्रमाणे प्रतीतीत होतात. कोणी कोणी अल्प रूपानं, काही काही दीर्घ कालानं, कालाच्या रूपानं प्रतीतीला येतात है का नाही. मग असं जे कार्य रूपानं आपल्याला हे कार्य प्रतीतीला येत आहे ते स्वप्नाप्रमाणे प्रतीतीत होतात. हे दिसायलेलं सगळं कसं आहे स्वप्नाप्रमाणेच प्रतीतीला होतंय, पण तसं वाटत नाही. वास्तविक कोणी कोणाचे परस्पर कार्य कारण नाही. खरं विचार करून बघितलं तरी तर कोणी कोणाचं कारण नाही. जागृतीचे सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहे. जसे स्वप्नाचे अविद्येचे कार्य येतं तसे जागृतीचे सुद्धा अविद्येचेच कार्य आहे. आणि ज्या क्रमाने श्रुतीमध्ये सृष्टी सांगितली आहे का ते एक राहिले. पण आपण कितीला चालू करतो? 10 मिनिटं चालतो. तोपर्यंत जेवढं होईल तेवढं होईल. हे झालं पदार्थाबाबतीत. आता वेदाच्या म्हणण्याच्या बाबतीत जी शंका त्याची होती की वेदानं असं सांगितलंय तुम्ही का म्हणून तसं सांगायला, असं जे त्यानं गुरुजीला म्हटलं होता त्यावेळेस गुरुजीला काही विसरले नाहीत गुरुजी. हो, ते म्हणतात आणि म्हणण्यात आणखी हे एक तू म्हणला होतास काय, ज्या क्रमाने श्रुतीमध्ये सृष्टी सांगितलेली आहे क्रमाने, तू म्हणला होतास ना क्रमानं सांगितली होती. क्रम सांगण्याचा सृष्टीचा काही अभिप्राय नाही, काही मनोगत नाही सृष्टीचं. तेथे सृष्टीक्रमाच्या प्रतिपादनाचा श्रुतीचा अभिप्राय नाही. ते क्रम सांगायचा नाही त्याला. मग फक्त अद्वैत बोध व्हावा एवढाच अभिप्राय आहे. तो क्रम सांगण्यात काय आहे, अद्वैत बोध व्हावा एवढाच त्याचा अभिप्राय आहे. रामा धाकटाय, लक्ष्मण मध्वाय, शत्रुघ्न थोरलाय, असं जे समजा एखादा ग्रंथ सांगायलाय. आता क्रम कसा सांगितलाय, हे दशरथाचे मुलं आहेत, कौशल्याचे मुलं आहेत, दशरथाचे मुलं आहेत असं म्हटलं. राम धाकटा आहे, लक्ष्मण मध्वा आहे आणि भरत शत्रुघ्न हे थोरले आहेत. असं जर समजा कथन केलं हे चारी मुलं दशरथाची आहेत, ही मुलं कुणाची आहेत असा जर प्रश्न आला तर ही दशरथाची मुलं आहेत आहे का नाही, असं सांगायला पाहिजे का नाही. मग तसंच सांगितलंय वेदानं. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस सांगावं लागतंय हा थोरला आहे, हा धाकटा आहे, हा मध्वा आहे, आणि जर समजा क्रम उलटा सांगितला, आता राम थोरलाय पण धाकटा सांगितला, तो दशरथाचा नाही का. क्रम सांगण्यात चुकलं म्हणून काय झालं. मग तसं सृष्टी वेदाचं हे सृष्टीचा क्रम सांगण्यामध्ये हे खरं नाही. क्रम सांगण्याचं वास्तविक त्याचा अभिप्रायच नाही, क्रम सांगायचाच नाही त्यांना. मग काय सांगायचंय, अद्वैत बोध व्हावा हे सांगायचंय. पण तुला काय वाटायलंय, तू त्या क्रमाला धरून बसायला. त्या क्रमाला धरून बसून काय मिळणार आहे, क्रमाला धरून काय मिळणार आहे. तेच कार्य तुम्हाला पदरात पडत. हे लहान आहे, हे महत्व आहे, हे मोठे. अरे हे दशरथाची हे होती ना ज्ञान तुला, हे दशरथाचे ती इसरून चाललास ना तू हे क्रम मध्ये बघण्यामध्ये. मग हा क्रम वेदानं का म्हणून सांगितलाय याचं तुला ज्ञान झालंय का.
अद्वैत बोध होण्यासाठी तो क्रम सांगितलाय, सोपं जावं, त्याचं लय चिंतन करता येतंय म्हणून तो क्रम सांगितलाय. हे सोय करून ठेवलेली ती काय केली सोय. आकाश मोठं सांगितलंय, आकाशापेक्षा लहान वायू सांगितलाय, वायूपेक्षा लहान अग्नी सांगितलाय, अग्नीपेक्षा लहान जल सांगितलं, जलापेक्षा लहान पृथ्वी सांगितली. आणि मग पृथ्वीचा लय पाण्यात होतो, पाण्याचा लय अग्नीत होतो, अग्नीचा लय वायूत होतो, वायूचा लय आकाशात होतो. असा क्रम आणि ते लय झाल्यावर पुन्हा त्याचं अस्तित्व आहे का? त्याचं जसं अस्तित्व मिटत आणि मग उर्वरित जसं आकाश राहत, तसं ब्रह्मचैतन्य एक तसं राहत आकाशासारखं. मग आकाश कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे का नाही? आता फक्त तितका बाटा लागलेला आहे आकाशाला शब्दाचा, नाहीतर एरी आकाश ब्रह्मरूप नाही तर काय. आणि ब्रह्माचा दृष्टांत देताना आकाशाचा दृष्टांत करावा लागतोय, दुसऱ्याचा कशाचा जमत बी नाही. हा, म्हणून आकाशाला बी कमी समजू नये. पण आकाश ब्रह्म नाही बर का, पण दृष्टांत समजून देण्यासाठी तेच आहे का नाही. जसं एखादं चांगलं गुणवान सांगायचं म्हणलं तर सोन्याचा दृष्टांत घ्यावा लागतोय, हा, तसं हे सोन्यासारखा दृष्टांत आहे. फक्त अद्वैत बोध व्हावा एवढाच अभिप्राय आहे. सर्व पदार्थ परमात्म्याचे विवर्त आहेत. आता पहा, सर्व पदार्थ परमात्म्याचे विवर्त आहेत. अगोदर काय म्हणले होते? अविद्येचा परिणाम आहे. आणि आता काय म्हणाले तर परमात्म्याचे विवर्त आहेत. मग विवर्त आहेत का परिणाम आहेत? मग आता ते टप्प्याटप्प्यानं पुढं चालावं लागतंय, है का नाही. आणि जो ज्याचा विवर्त असतो का, जो पदार्थ ज्याचा विवर्त असतो का, तो तत्स्वरूपाचा असतो, ते त्याच्यासारखाच असतो. जो पदार्थ पाहिलाय का, तो त्याचाच पदार्थ तोच झालाय. जसं एखाद्याला भूत दिसतं का, ते भूत कोणाचं आहे? दुसऱ्याला दिसत नाही म्हणून. ज्याला दिसायचं त्याला दिसते, मग ते त्याच असेल ना, ते त्यानंच उत्पन्न केलंय. तत्स्वरूपच आहे ते, भूतच ते पाहणाराच कोण आहे? भूत आहे. आणि ते भूताचा लय कुठे होत आहे? त्या पाहणाराच्या ठिकाणीच होत आहे. भूत दुसरीकडे कुठं आहे का? दुसरं कोणी निर्माण करतंय का? असाच जो ज्याचा विवर्त व्हायलाय का, त्याच विवर्ताचा तो पदार्थ असतो. तो झालेला पदार्थ तो विवर्त रूपच असतो, है का नाही. असा सिद्धांत आहे. म्हणून सर्व नामरूपात्मक प्रपंच ब्रह्मरूपच आहे. हे नामरूप सुद्धा ब्रह्मरूपच आहे, पृथक नाही, वेगळं नाही. तर ब्रह्मरूपच आहेत या अर्थाचा बोध जिज्ञासूस होण्याकरता सृष्टी सांगितली. हे बोध होण्याकरता सृष्टीचे क्रम सांगितलाय. दुसरे प्रयोजन काही नाही. सृष्टी प्रतिपादनात जो क्रम सांगितला आहे तो स्थूल दृष्टीने पुरुषास विपरीत क्रमाने लय चिंतनाकरता सांगितलेला आहे. विपरीत म्हणजे उलट क्रमानं. त्या लय चिंतनाचे अद्वैत बोध हेच फल आहे. लय चिंतनानं काय होणार? म्हणजे शेवटी निराकार तत्व शिल्लक राहतंय ना, मग अद्वैत तेच आहे ना. मग ज्याच्यामध्ये द्वैत नाही असं ते निरातत्व. याकरता क्रम कथनामध्ये सृष्टीचा अभिप्राय नाही आणि वस्तुतः सृष्टीमध्ये क्रमही नाही. पहिली गोष्ट तर क्रम नाहीच, आणि वेदाचा सांगण्याचा तो अभिप्राय सुद्धा नाही. आणि आता सांगितलाय तो कशासाठी सांगितला इतकंच जाणून घ्यायचंय की शिष्याच्या हिताकरता सांगितलाय. आणि नसताना सांगितलाय सर्व पदार्थ आणि त्याचे ज्ञान एका अविद्येपासून युगपत उत्पन्न होतात. एका अविद्यापासून युगपत
उत्पन्न होतात आणि त्याच अविद्येपासून त्या उत्पन्न झालेल्या पदार्थाचा युगपत नाशी होतो, लय बी होतो. त्याच अविद्येपासून परस्परामध्ये पूर्वोत्तर भाव आणि कार्यकारण भाव स्वप्नाप्रमाणे जागृतीच्या पदार्थात मिथ्या प्रतीतीत होतात. जागृतीतल्या पदार्थात तो कार्यकारण भाव मिथ्या प्रतीतीला येतोय. ते जे दिसणं आहे ते कसं आहे मग मिथ्याच आहे. मग आता आपण जे जे काही आपल्याला दिसायलेलं पाहिलो ते सर्व मिथ्या आपल्याला दिसायले. जे दिसायले ते कसं आहे ते मिथ्याच आहे. मग तुम्ही मिथ्या माना की न माना, तुम्ही जरी सत्य मानित असलात तरी ते मिथ्याच आहे असा वेदाचा सिद्धांत आहे. आणि जर सत्य मानलात तर तुम्हाला स्वरूपाचा आनंद मिळणार नाही, त्याच्यापासून दुःख मिळेल. आणि ते मिथ्या मानलं तर तुमच्यापासून ते निराळं होईल, वेगळं होईल आणि तुम्ही त्याच्यापासून निराळे होताल, वेगळे होताल. किंवा तुम्हाला ते मिथ्या कळाल्यामुळे यथार्थ ज्ञान होईल, किंवा ते अधिष्ठान रूपच आहे, ते आपल्यामुळेच प्रतीतीला आले, त्याचे अधिष्ठान आपणच आहोत असा जरी सिद्धांत झाला तरी आपण या दुःखातून पार पडू. मग आपल्याला करायचंय काय? या सकळ दुःखाची निवृत्ती करायची आणि परमानंदाची प्राप्ती करायची. ते ह्या नियमानं जर गेलो, ही युक्ती जर वापरली तर याच्यातून आपल्याला सुटका करता येते. याच्याशिवाय दुसरी कुठे सुटका दुसऱ्या वेगळ्या कर्मात वेगळ्या परीची आसन का वेगळ्या परीची सुटका करून घ्यायला? म्हणून याच्याशिवाय मार्ग नाही म्हणतात संत. गुरुशिवाय मार्ग नाही, त्याच्यामुळेच म्हणतात ना, कारण ही विद्या गुरु जवळच आहे, दुसरीकडे कुठंच नाही. आणखी शिष्याला शंका व्हायली, काय होते ते उद्या पाहू. तोपर्यंत कुंडली कवरदे श्री गुरु ज्ञानदेव